नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मंडळी, आजची ही घटना आहे की कोणी असे प्रकारे करू शकतं का, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर जास्त वेळ न घेता वळूया या घटनेकडे. नवरा आणि बायको यांचं प्रेम म्हणजे एक अतूट नातं असतं, पण या घटनेमध्ये असं काही वेगळंच झालं. बायको रुपाली नावाची, नवरा सुभाष यांच्या संसाराला 8 वर्ष झाली होती. 8 वर्ष यांचा संसार खूप सुरळीत चालू झाला होता. आणि आता या संसाराला एक वेगळं वळण आलं होतं. त्यामध्ये त्या दोघांच्या नवरा बायकोच्यामध्ये मंगेश नावाचा. मंगेश हा चांगला होता, पैसेसुद्धा चांगला कमावायचा. पण त्याची नजर सुभाषच्या बायकोकडे गेली. सुभाषची बायको ही त्याच्यासोबत एका कापडाच्या दुकानामध्ये काम करत होती. या सुभाष आणि रुपालीचा संसार चांगला असताना या दोघांमध्ये मंगेश आला आणि सुभाषची बायको आणि यांचं चालू झालं. हे दोघं एकमेकांमध्ये खूप प्रेम करायचे. असं त्यांच्या नातं घट्ट होत गेलं आणि शेवटी ते प्रेमात मिळलं. त्यानंतर सुभाषला कळालं, सुभाष नेहमी दारू प्यायला लागला. एके दिवशी तो दारू पिऊन घरी आला तेव्हा त्याने मंगेश आणि रुपालीला एका हिच्यावर पाहिलं आणि ते पाहून त्याचा पारा चढला. त्यावेळेस त्यांनी रुपालीला त्याच ठिकाणी धरले आणि धरल्यानंतर सुभाषने त्या धावपळीत मंगेशचा आणि सुभाष हे दोघे एकत्र येऊन एकमेकाशी भांडणं करू लागले. भांडणं करता करता दोघांमध्ये चांगली जुंपली होती. भांडणं करताना रुपाली म्हणाली, सुभाष जाऊ दे, सोडू दे, मी यावेळेस काही करणार नाही, प्लीज सोडून दे, मी सोडून देईन मंगेशला. असं म्हणताच मंगेशसुद्धा म्हणाला, नाही, मी तुला सोडू शकत नाही. रुपाली म्हणाली, नाही, माझा नवरा दारू पितो, पण यापुढे त्यानं आपल्याला बघितलं आहे. तेव्हा सुभाष नशेमध्ये होता. नशेमध्ये असताना ते दोघे मंगेश आणि रुपाली गप्पा मारत होते. तेव्हा सुभाषचा पारा चढला आणि त्यावेळेस त्याने एका हत्याराने रुपालीचा घात केला आणि रुपाली तिथेच पडली. आणि शेवटी हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि शेवटी सुभाषला एक कठोर शिक्षा झाली.